नमस्कार, मी संतोष. आपण पाहता स्टार बुलेटिन टाइम्स. स्टार बुलेटिन टाइम्स मध्ये आपलं सर्वांचं प्रथमतः सहर्ष स्वागत. आज आपण अवसरी पिंपळगाव या जिल्हा परिषद गटामध्ये आलेलो आहोत आणि अवसरी पंचायत समिती गटामधून आपण सागर भाऊ हे एक बजरंग दलाचे संयोजक आहेत आणि ते पंचायत समिती गणातून अवसरी गणातून या निवडणुकीला सामोरे जात आहेत. आता ते बजरंग दलातून एवढं मोठं त्यांचं नाव आहे, दलामध्ये नाव आहे, जिकडे तिकडे गावामध्ये शाखा आहे, तिथे त्यांचं नाव सातत्याने घेतलं जाते आणि आज त्यांना आपण ह्या निवडणुकीच्या रिंगणात का उतरतात हे त्यांच्याशी आपण आज स्पष्टीकरण करणार आहोत. भाऊ नमस्कार. नमस्कार. प्रथमतः आपला पूर्ण परिचय सांगा. मी अनिकेत उर्फ सागर वसंतभोर, राहिला औषधीच आहे. मी आता भारतीय जनता पार्टीकडून पंचायत समिती गणासाठी आता उमेदवार आहे. अवसरी गटातून अवसरी बुद्रुक अवसरी बुद्रुक पंचायत समिती गणातून. हं. आता तुम्ही बजरंग दलाच्या मध्ये तुम्ही संयोजक आहात आणि आता तुमचं नाव सगळीकडे आहे. आता तुम्ही संघटना तुमच्या मोठ्या मोठ्या आहेत. मग तुम्ही आता संघटनेतून असून सुद्धा पण बीजेपीतून अवसरी पंचायत समिती गणातून तुम्ही ही निवडणुकीला सामोरे का जातात? आता बजरंग संयोजक आहेच, म्हणजे आता नाहीये. संघटनेतून जबाबदारी रिक्त करावी लागते जर राजकारणात यायचं असेल तर. हा संघटनेचा नियम आहे. मी आता 8 वर्षापासून बजरंगाच्या माध्यमातून गोरक्षण असेल, गोसंवर्धन असेल, आपल्या तालुक्यात गोशाळा आहेत, त्यांना गोरक्षक पण होते तुम्ही? हो, चारा असेल आणि रक्तदानाच्या माध्यमातून मी आंबेगाव तालुक्यातील एकूण 500+ लोकांना मोफत रक्त दिलेले. त्याच्यानंतर किल्ले दर्शन म्हणजे किल्ले स्पर्धा घेतो आम्ही दिवाळी लहान लहान मुलांच्या. तर किल्ले स्पर्धेचा हेतू असा आहे का ती स्पर्धा नसून एक आवड निर्माण झाली पाहिजे. आवड निर्माण. छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांच्या मनात रुजले पाहिजे म्हणून आम्ही ती किल्ले स्पर्धा घेतो आणि किल्ले स्पर्धा घेऊन आम्ही प्रत्येक मुलाला मोफत किल्ले दर्शन करतो. म्हणजे आमचे सगळे अवसरीचे सहकारी असतात आम्ही. आणि 2021 पासून आमची किल्ले स्पर्धा चालू आहे. आता ह्या वर्षी 160 किल्ले बनले होते, त्यातल्या 80 मुलांना आम्ही राजगड या ठिकाणी घेऊन गेलो. म्हणजे जेणेकरून तरुण मुलं, लहान मुलं असतील त्यांच्या मनामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जिवंत राहिला पाहिजे म्हणून तुम्ही एक पुढे सातत्याने चालू केलं. बरोबर. मग त्या टायमाला लहान लहान मुलं असतील किंवा तरुण वर्ग असेल यांचा प्रतिसाद कसा मिळाला पाहिजे? आता प्रतिसाद प्रत्येक वर्षी वाढत चाललेला आहे. त्यांच्या भावना वाढत चालल्या छत्रपती शिवाजी महाराज. आता आम्ही जर पोस्ट वगैरे कुठे टाकत पण नाही, पण त्यांना आता अशी एक ते व्यसन झालंय का आता दिवाळी आली तर बाबा आता किल्ला बनवला पाहिजे. ते एक त्यांना आवड निर्माण झाली. तर आता माझा हेतू हाच आहे की मला तरुणांसाठी काहीतरी करायचं. माझा प्रामाणिक हेतू हाच आहे का बाबा आपला जो तरुण आहे हे देशाचं भविष्य आहे. आज तरुण व्यसनाकडे वळत चाललेला आहे. आज प्रत्येकाच्या घरची परिस्थिती जेमतेम चांगलीच आहे, पण संस्कार नाहीत. संस्कार नाही. तर जर संस्कार जर रुजले लहान मुलांमध्ये, मग तुम्ही त्यांच्या घरी जाऊन जाऊन त्यांच्या आई वडिलांना असं मार्गदर्शन करता का? आपल्या मुलांना संस्कार वगैरे द्या, आपला इतिहास शिकवा, आपले भागवतगीता, आपली संस्कृती ही जपण्यासाठी त्यांना मार्गदर्शन करता तुम्ही त्यांच्या आई वडिलांना? करतो. आता आमचे सिद्ध आठवड्याच्या शनिवारी मारुतीची आरती असते गावात. तर तिथं 40-50 संख्या असते लहान मुलांची. आमची आरती असते. आरतीनंतर साप्ताहिक मिलन असतं व साप्ताहिक चर्चा असते. म्हणजे त्या चर्चेत देवदेव धर्म आपण समाजात कसं वावरलं पाहिजे, मोठ्या लोकांचा आदर का केला पाहिजे, या गोष्टीवर आमची चर्चा असते. आणि शनिवारची आरती ही आमच्या म्हणजे भजनाच्या माध्यमातून आंबेगाव तालुक्यात 22 ठिकाणी चालू आहे. आता 22 ठिकाणी नित्य चालू आहे आरती मारुतीची. आता पंचायत समितीमधून तुम्ही निवडून आल्यानंतर म्हणजे तरुण वर्गाला एक म्हणजे असं अनेक सुविधा असतात, आता शाश्वत विकास वगैरे आपण म्हणतो, आणि आपला मराठी समाजला शेतकरी जर तरुण असेल तर हा व्यवसाय धंद्यामध्ये थोडासा लाजतो. तर त्यांना ह्या याच्यामध्ये घेतण्यासाठी तुम्ही आता तुमची प्रसिद्धी झाली, निवडणुकीमध्ये आले, तर तुम्ही त्यांना काय मार्गदर्शन करणार? व्यवसाय वगैरे करणं हे पण आपल्या आजच्या मुलांसाठी आणि नोकरीसाठी आता नोकऱ्या तर राहिलेल्या नाहीत. मग त्यांना या व्यवसायामध्ये तुम्ही कसं काय हे करणार, संदेश देणार त्यांना, म्हणजे कसं मार्गदर्शन करणार? आता आमच्या संघटनेत फक्त देव धर्म याच्यावर तर काम आहेच आमचं मूळ तेच आहे. पण हे सोडून आमचा प्रत्येक कार्यकर्ता सक्षम कसा होईल, व्यवसाय कसा होईल याच्यावर आमचं काम चालूच आहे. आता त्यातले आमचे बरेचसे कार्यकर्ते व्यवसायाकडे वळत चाललेले आहेत आणि काही तर स्टेबल पण झाले व्यवसायात. आणि आमचा प्रामाणिक हेतू हाच आहे का बाबा कार्यकर्ता व्यवसायात आला पाहिजे, जेणेकरून त्याला व्यवसाय करून संघटनेला वेळ देता आला.
नोकरी केली तर त्याचे 12 तास जाणार. त्याच्या नोकरीतच जाणार आहे. त्याला इकडे संघटनेला पण वेळ देता येणार नाही आणि समाजाला पण वेळ देता येणार नाही. आज समाजात अशा आपल्या तरुणांची गरज आहे, आमच्यासारख्या तरुणांची आज समाजाला गरज आहे. कारण हे आम्ही म्हणजे भविष्य आहे देशाचं. आता तुम्ही जे म्हणले नोकरीला गेलं म्हणजे 12 तास गुंतून राहणार. पण नोकऱ्या राहिल्यात कुठं? पहिली जी 10 माणसं काम करीत होते ते आता एक माणूस काम करतो. आता आधुनिक युगात बघता तुम्ही सगळं कम्प्युटर वगैरे हे इलेक्ट्रॉनिक हे आले. त्याच्यामुळे ही कामं राहिलीच नाही. आता दुसरा मुद्दा जर आता मग आपण विषय जर केला तर तुम्ही बीजेपी म्हणलं तर एक हिंदुत्ववादी पक्ष आहे बीजेपी आणि तुम्ही बीजेपी मधून आता निवडणूक लढतात. मग हे हिंदू आणि सातत्याने म्हटलं जातं जिकडं तिकडं का हिंदू झोपलेला आहे. आता काही जागे झालेत, काही झोपलेले आहेत. त्यांना जागा करण्यासाठी तुम्ही तुमच्या बजरंग दलाच्या संघटनेतून काय मार्गदर्शन करणार जनतेला? कसं जागृत करणार त्यांना? आता मी भारतीय जनता पार्टीच पक्ष का निवडल्याचं कारण असं तर मी बजरंग माध्यमातून काम करत आलोय आणि एक विचारधारा महत्वाची माझ्यासाठी विचारधारा महत्वाची. आणि एक परिवार म्हणून एक भारतीय जनता पक्ष माझ्यासाठी म्हणजे मला त्या पक्षात काम करायला आवडेल कारण माझी विचारधारा तीच आहे. तर आता भारतीय जनता पार्टी का तर मूळ म्हणजे 500 वर्षापासून जो रखडलेला विषय होता राम मंदिराचा तो मार्गी लावलाय. राम मंदिराचा विषय असेल 370 कलम असेल तो विषय मार्गी लावलाय. त्या गोष्टींची आपल्यासारख्या लोकांना काही हे नसेल पण ज्यांनी त्याग दिलाय ज्यांचं समर्पण आहे. कार सेवकांवरती हा. तिथे गोळी मारण्यात आली म्हणजे शूट करण्यात आले उत्तर प्रदेशमध्ये. तर त्या लोकांच्या डोळ्यातले अश्रू हे खूप वेगळे आहेत. आता आम्ही राम मंदिराच्या वेळेस अक्षता आल्या होत्या राम मंदिराच्या प्रत्येक घरी जाऊन द्यायच्या. त्यावेळेस आमचा अनुभव खूप वेगळा होता. त्यावेळेस आम्ही आमच्या औषधीतल्या कार्यकर्त्यांनी 14 दिवस जसा प्रभू श्रीरामचंद्रांनी 14 वर्षाचा वनवास भोगला तसा आम्ही 14 दिवस वनवास भोगला. बाबा आपण कोणी चप्पल नाही घालायची, गोड नाही खायचं नाही का, असा आम्ही ते प्रवास केला होता. त्यातले अनुभव पण आम्हाला चांगले भेटले आणि लोक पण चांगले भेटले. आता दुसरा विषय असा जर गेला तुम्ही पंचायत समिती निवडणुकीला सामोरे जातात. पण आता आपण गाव खेड्यामध्ये बघितलं तर शेतकरी वर्ग हा बीजेपी वरती नाराज आहे. तर त्यांना तुम्ही काय सांगाल का नाराजी दूर कशी करणार त्यांची? आता मी पण बीजेपी शेतकऱ्यांसाठी काही काम करते, काही योजना असतात त्यांच्याकडे पोहोचतात की नाही पोहोचतात, हे तुम्ही त्यांना पटवून कसं द्याल? आता मी पण एक शेतकरीच आहे. काय आहे, शेतकऱ्यापर्यंत काही योजना येत नाही. म्हणजे आपण म्हणतो जे आपण समाजात आपले जे घटक आहे ते म्हणजे ग्राउंड लेवलला जे शेतकरी काम करतोय ना त्याच्यापर्यंत काही योजना येऊन देत नाही. तर माझा प्रामाणिक हेतू हाच आहे पंचायत समितीच्या माध्यमातून ज्या काही पंचायत समितीच्या ज्या काही योजना आहेत त्या मला सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवायच्या. योजना आहेत, केंद्र सरकारच्या योजना आहेत, राज्य सरकारच्या योजना आहेत, भरपूर आहे आणि फक्त त्या पोहोचत नाहीत. ते मला पोहोचवायचं. आणि त्याच्यासाठी तुम्ही शेतकऱ्यांना पटवून देणार? 100%. भाऊ तुम्ही आता प्रचाराला जाता इकडे तिकडे, तुमच्या पायाला पण मार लागलेला, एवढं तुम्हाला चालता येत नाही तरी पण तुम्ही प्रचाराला जाता. नेमकं काय झालं पायाला? आम्ही पारगाव या ठिकाणी प्रचारादरम्यान गेलो होतो. त्यावेळेस एक गाडी बंद पडली होती. त्या गाडीला आम्ही धक्का देत होतो. पायातली चप्पल निघाली आणि मला पुढं गेल्यावर लगेच एक काच भरली. मग तरी पण तुम्ही प्रचाराला जाता, एवढं पाय दुखत असतं? ठीक आहे, माझ्यासाठी ती वेदना छोटीच आहे. कारण छत्रपती संभाजी महाराजांना जर आठवलं 40 दिवसांत तो काय त्यांचा हाल आहे, तो इथे जर कोणी वाचला तर अक्षरशः अंगावर काटा येतो. आता मी स्वतः छत्रपती संभाजी महाराजांचा 40 दिवस बलिदान मास्क करतो. म्हणजे मुंडन करून 40 दिवस कोणताही गोड पदार्थ खात नाही, 40 दिवस कोणाच्या घरात पाणी पित नाही. म्हणजे त्यांच्यापेक्षा हे माझ्यासाठी किरकोळ गोष्ट. म्हणजे एक जनते आणि प्रजासाठी त्यांनी जे दुःख सहन केलं तुमचं त्याच्या पुढे काहीच नाही असं म्हणायचं तुम्हाला? काहीच नाही. म्हणजे जनतेबद्दल तुमच्या मनामध्ये एकदम प्रेम आदर आहे? 100%. मग ते तुम्हाला साथ देते नाही निवडणुकीमध्ये? 100%. शेतकऱ्यांना आता ह्या निवडणुकीच्या माध्यमातून मतदार राजाला तुम्ही काय संदेश द्याल कॅमेरा पुढे सांगा? मतदार राजाला मी हाच संदेश देईल की मला आज मी ह्याच्यात आलेलो आहे तर मी याच्या आधी जनतेची सेवाच करत होतो. इथून पुढे पण मला जनतेची सेवा करायची आहे. आता मी तर याच्यात आलेलो आहे तर मी तुळशीपत्र ठेवण्यात आलोय घरात माझ्या. मला कोणत्याही गोष्टीचा मोह नाही. आज माझ्याकडे 1 रुपया नसताना मी आज याच्यात आलेलो आहे. माझे जे सहकारी आहेत माझ्यासाठी माझ्या 200 कार्यकर्त्यांनी माझ्यासाठी 10,000 रुपये काढले. याच्यापेक्षा मला काही वेगळं बोलायचं नाही. आणि आज माझ्या जे अंगात कपडे आहेत ती सुद्धा मला माझ्या सहकार्याने घेतलेली आहेत.
म्हणजे आज परिस्थिती अशी का गाडी माझ्या पेट्रोल लागायला पण पैसे नाहीत. म्हणजे एवढं असताना माझ्यासोबत आज मुलं जी येतात रोज प्रचाराला, प्रत्येक जण घरून डबा आणतोय. आणि लोकांची अशी, आता काल एका आजीने मला 500 रुपये दिले. तर असं जनतेचा खूप मोठा कोल आहे आणि जनतेचा आशीर्वाद पण आहे. तर जनतेला माझं हेच सांगणं आहे का मला तुमची सेवा करायची आहे. माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला तुम्ही एकदा संधी द्या. त्या संधीचं मी 100% सोनं करेन आणि ज्या काही पंचायत समितीच्या ज्या काही योजना आहेत त्या मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं 100% काम करणार आहे. हा माझा जनतेला सांगणं. तर हे होते बजरंग दलाचे संयोजक सागर भाऊ यांनी जे आपल्या प्रश्नाचे बेबाकीने उत्तर दिलेले आणि त्यांनी जे योजना राबवायची असेल, राजकारणातून काय करायचं, हिंदू धर्म आपला जपला पाहिजे, हिंदू धर्म जपला तर हिंदुस्थान राहील, हे सगळं असंख्य याच्यातून त्यांनी मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांपर्यंत योजना कशा पोहोचतील याचा सुद्धा आपण प्रयत्न करणार आहोत. तर त्यांना दादा नमस्कार. तुम्हाला या येणाऱ्या निवडणुकीमध्ये तुम्ही यशस्वी व्हा या आमच्या चॅनलच्या वतीने तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.